आणि आता पाहूयात महत्त्वाच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। 400 पार नंतर भारत हिंदू राष्ट्र झालं असतं। टी राजा सिंग यांचं भिवंडीमधल्या धर्मसभेमध्ये वादग्रस्त वक्तव्य। 100 किल्ल्यांवरती मशीद आणि दर्गा, शिंदेंनी सफाई करावी, टी राजा यांची मागणी। तसंच वक्फ बोर्ड कायदा संपवून टाका, टी राजा यांचं वक्तव्य। टी राजांना या देशामध्ये लोकशाही नांदते आणि या देशाला संविधान आहे कदाचित माहीत नसावं। ग्लानिर्भवती भारत हा कृष्णाचा उपदेश सुद्धा टी राजा विसरला। भाजपचे आमदार टी राजा सिंह यांना उद्देशून अमोल मिटकरी यांची एक्सवरती पोस्ट। ईव्हीएम हॅक होतात, बिलकुल वापरू नये। माणूस किंवा एआय कडून ईव्हीएम हॅक होऊ शकतं, त्यामुळे थोडीही शंका असेल तर ईव्हीएमचा वापर टाळावा, एलॉन मस्क यांचं वक्तव्य। माजी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्कशी असहमती दर्शवली। भारतीय ईव्हीएम ह्या सुरक्षित आहेत। ईव्हीएमचा प्रोग्राम एकदा बनवला की त्यामध्ये छेडछाड अशक्य असल्याचं चंद्रशेखर यांनी म्हटलेलं आहे। राहुल गांधींकडून ईव्हीएमची ब्लॅक बॉक्सची तुलना। राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंकडून एक्सवरती पोस्ट। लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अमित शहा आणि नरेंद्र मोदी, चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पक्ष फोडल्याशिवाय राहणार नाही। लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून संजय राऊत यांचा मोठा दावा। चंद्रबाबूंनी अध्यक्षपदाचा उमेदवार दिला तर समर्थन देण्यासंदर्भात इंडिया आघाडी विचार करेन, तसंच उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षालाच मिळावं, संजय राऊतांची मागणी। कथित कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयाची छगन भुजबळ यांना तंबी। सुनावणीसाठी हजर राहा, अन्यथा वॉरंट बजावणार, भुजबळांना न्यायालयाचा इशारा। मुंबईमधल्या मालाड येथे शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा। आदित्य ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये। विधानसभेच्या जागांची माहिती शरद पवारांनी मागवली। महाविकास आघाडीची बैठक लवकरच। 288 जागांसंदर्भात चर्चा होणार। भाजप आणि शिवसेना हे दोघेही महायुतीचे घटक आहेत। जर दोघेही एकमेकांना पाहून घेण्याची भाषा करत असतील तर त्यांना शुभेच्छा देतो। भास्कर जाधव यांची रत्नागिरीतल्या बॅनरवरती खोचक प्रतिक्रिया। जालना जिल्ह्यामधील अंतरवालीच्या वेशीवरती वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं आमरण उपोषण। उपोषणाचा आजचा 4था दिवस। डॉक्टरांच्या पथकाकडून लक्ष्मण हाके यांची तपासणी, तर हाकेंची प्रकृती खालावली, तपासणीमधून स्पष्ट। ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरजच नव्हती, लक्ष्मण हाके कोणत्या कारणासाठी आंदोलन करतायत? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांचा सवाल। वडीगोद्री येथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलनाला प्रकाश शेंडके यांनी दिली भेट। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मुख्यमंत्री शिंदेंचा फोन। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। या संदर्भात लेखी आश्वासन द्यावं, लक्ष्मण हाके आपल्या मागणीवरती ठाम। ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। खासदार निलेश लंके यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात केली जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्र सरकारच्या हातात, केंद्र सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवावी, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी। चंद्रकांत पाटलांनी येत्या जूनपासून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती, मात्र घोषणा हवेमध्ये जिरली असून विद्यार्थिनींना शिक्षणासाठी फी भरावी लागतेय। चंद्रकांत पाटलांच्या घोषणेमुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये वाद होत असल्याचं समोर। यूपीएससी परीक्षेमध्ये संभाजीनगरमध्ये गोंधळ, गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित, तर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर। बुलढाण्यामध्ये औषध फवारल्यानं फुलकोबीचं नुकसान, कृषी केंद्र चालकांनी दिली एक्सपायरी डेट संपलेली औषधं, नुकसान भरपाई मिळावी यासाठी पती पत्नीचं आमरण उपोषण। इंडिगो एअरलाइन्स कंपनीच्या वतीनं नाशिकमधून देशभरातील 30 शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्धार। इंडिगो कंपनीकडून नाशिक विमानसेवेचं नवं वेळापत्रक जाहीर। पुरंदरमधील मूळ जागेवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार, मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। मुरलीधर मोहोळ दिल्लीवरून पुण्यामध्ये घरी जाताच त्यांच्या दोन्ही मुलींच्या डोळ्यामध्ये अश्रू। फादर्स डेचं औचित्य साधत व्हिडिओ शेअर। शाळा परिसरामधील पानटपऱ्या तातडीनं हटवा,
राज्य बालहक्क आयोगाचे पोलीस महासंचालकांना पत्र. पुण्यातल्या रस्त्यांवरील सिग्नल सांभाळण्याची आता पुणे पोलिसांची जबाबदारी. महानगरपालिकेकडे असणारे अधिकार आता पुणे पोलिसांकडे असणार, अजित पवारांचा निर्णय. डोंबिवलीमधल्या इंडो अमाइन्स कंपनी प्रशासनावरती मानपाडा पोलिसांकडून गुन्हा, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याचा ठपका. डोंबिवलीमधल्या अमुदान कंपनी स्फोट प्रकरणामध्ये कंपनी मालक मलय मेहता आणि त्यांची पत्नी स्नेहा मेहता यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. नागपूरमधील चामुंडे एक्सप्लोसिव्ह कंपनीमध्ये झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या 9 वर. प्रमोद सवारे असं तरुणाचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू. पुण्यातल्या कल्याणीनगर अपघातामधील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बालहक्क न्यायमंडळाच्या सदस्यांकडून घाई, महिला आणि बाल विकास विभागाकडून अहवाल सादर. कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये 2 अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्यावरती फौजदारीची कारवाई व्हायला पाहिजे होती. हीच माझी मागणी आजही राहील आणि उद्याही राहील. रवींद्र धंगेकर यांची प्रतिक्रिया. ठाण्यामध्ये अति धोकादायक इमारतींचा पाणी वीज पुरवठा खंडित, आयुक्तांच्या आदेशानंतर पालिकेची कारवाई. यंदाच्या पावसाळ्यामध्ये राज्यातल्या 483 गावांवरती दरडी कोसळण्याचा धोका. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक गावांवरती संकट. मुंबई आणि ठाण्यामध्ये 5 दिवस पाऊस सुट्टीवरती. 21 जून नंतरच पावसाचा जोर वाढणार, त्यामुळे तापमानात पुन्हा वाढ होणार. गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव, सालेकसा या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. जामखारी गावाला वादळी वाऱ्याचा फटका. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये पेरणीला सुरुवात, मात्र जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यांमध्ये अजूनही पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा. नांदेडमध्ये पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या. आतापर्यंत केवळ 35 मिलीमीटर पावसाची नोंद. बियाण्यांची चढ्या भावानं विक्री आणि इतर चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी सरकार अलर्टवरती. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिरिक्त 3 भरारी पथकं नेमण्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे आदेश. नाशिकच्या पंचवटी येथील राजबिहारी लिंक रोडवरती एका युवकाची हत्या. प्रशांत तोडकर असं मृताचं नाव असून तो रिक्षा चालक असल्याची माहिती. कोल्हापूरमधल्या शाहूपुरीमधील विचित्र अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल. युटर्न घेत असलेल्या रिक्षाला दुचाकीची धडक. सोलापूरमधील मोदी स्मशानभूमीमध्ये दफन केलेला बाळाचा मृतदेह गायब झाल्याची माहिती. प्रियांश वाघमारे असं 10 महिन्याच्या मृत मुलाचं नाव. वर्ध्यातील सेवाग्राम रेल्वे स्थानकावरील स्टॉलला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. सिंधुदुर्गमधील आडारी भेंडमळा येथे 40 फूट खोल विहिरीमध्ये पडला कोल्हा. विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला सुखरूप बाहेर काढण्यात यश. धाराशिव जिल्ह्यामध्ये 41,000 शेतकरी केवायसी करूनही दुष्काळी अनुदानापासून वंचित. अनुदान तातडीनं मिळावं, शेतकऱ्यांची मागणी. रुक्मिणी मातेच्या पालखीचं यंदा 430वं वर्ष. रुक्मिणी मातेची पालखी कौंडण्यपूरहून अमरावतीमध्ये दाखल. ठिकठिकाणी पालखीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी 3,906 आरोग्य कर्मचारी तैनात. श्री क्षेत्र देहू आणि आळंदीमध्ये पालखी सोहळ्याची जय्यत तयारी. राज्याचे मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर यांनी केली पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर संवर्धन कामाची पाहणी. मुंबईतल्या एका भाविकाकडून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला 11 लाख रुपयांची देणगी. जयंत म्हैसेकर असं या भाविकाचं नाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.